दिवसातून अजित पवार आणि एकनाथ शिंदेमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे। वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये बैठक असल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या रणनीतीसाठी पवार आणि शिंदेमध्ये बैठक होत असल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील खरीपाच्या तयारीवरही चर्चेची शक्यता वर्तवली जाते। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चेची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। तर मवियाच्या बैठकीनंतर आता महायुतीमध्ये खलबत सुरू असल्याचं दिसतंय। माहितीची समन्वयक बैठक व्हावी या अनुषंगाने चर्चा होण्याची ही शक्यता आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील पीक पाणी दुष्काळ या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मात्र या एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे एक मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर एक उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री इथं नाहीयेत। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं दिसतं। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे आपण जाऊया। ज्योत्स्ना, काय सांगाल? वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दोघांमध्ये जे आहे वर्षा निवासस्थानी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवास आहे त्या ठिकाणी बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली जाणार आहे। त्याच्यामध्ये विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे विधानसभेच्या जवळपास 11 जागा ज्या आहेत त्या रिक्त होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती म्हणजे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका तर आहेत, पण त्यापूर्वी एकूणच जून महिन्यामध्ये ज्या 11 विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळत आहे। त्याचबरोबर आपण बघतोय की महायुतीची समन्वय बैठक, कारण एका बाजूला छगन भुजबळ जे आहे ते एकूणच ओबीसी विरोधात मराठा आरक्षणावरून जे आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी अशी लढत होईल की काय, त्याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीवरती सुद्धा पडेल। त्याच्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये तिन्ही पक्ष जे महत्वाचे आहेत भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा एक समन्वय समिती जी ऑलरेडी स्थापित केलेली आहे, मात्र त्या तिघांमध्ये पुन्हा एकदा समन्वय असण्याची तिन्ही पक्षाचा पुन्हा एकदा एक बैठक व्हावी अशा प्रकारची सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीत केली जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील पीक पाणी, कारण आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला म्हणजे पावसाने सुरुवातच जी केली ती मराठवाड्यामध्ये पण खूप चांगला पाऊस जो आहे यावर्षी झालेला आहे आणि हवामान खात्याकडनं जे सांगण्यात आलेलं आहे की यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, पण त्या अनुसार बी बियाणं खतं जी आहेत ती स्वस्त दरात उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून सुद्धा करण्यात आली होती। आणि त्याचबरोबर शरद पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातलं पीक पाणी दुष्काळ यावरती सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। निश्चितच ज्योत्स्ना, या बैठकीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।